मंडळी नमस्कार. अगदी बरोबर थंबनेल वाचलेला आहे. ज्यावेळेस प्लेन क्रॅशमधून अजितदादा पवार यांचं शव काढलं जात होतं त्यावेळेस ते पाहिल्यानंतरच माणसाला घेवरून येईल अशी स्थिती होती. मंडळी ज्यावेळेस प्लेन क्रॅश झालं आणि त्याच्यानंतर जे आहे ते अजितदादांची बॉडी हुडकायला सुरू झाली. प्रथमतः अजितदादांची बॉडीची ओळखच पटत नव्हती, कारण त्या प्लेनमध्ये दुसरेही 6 जण होते. मात्र मंडळी ज्या घड्याळाचा चिन्हाचा प्रचार अजितदादांनी आयुष्यभर केला त्याच घड्याळाच्या चिन्हाने शेवटी अजितदादांची बॉडी ही गवसून दिली. म्हणजे घड्याळ हातामध्ये अजितदादांच्या जी होती त्या घड्याळीवरून ओळखण्यात आलं की ही बॉडी अजितदादांची आहे. मात्र मंडळी बराच वेळ ती बॉडी काढताच आली नाही. त्याचं कारण म्हणजे आग एवढी होती तिथं आणि प्लेनमधले गॅसेस वगैरे एवढे निघत होते की अगदी आगीचा भडका उडालेला होता आणि त्याच आगीच्या भडक्यामध्ये अजितदादा पवार यांचं शरीर जळून खाक झालेलं होतं. मात्र केवळ एका घडीच्या साह्याने अजितदादा पवार यांना ओळखण्यात आलं. मंडळी त्यांना जेव्हा बाहेर काढण्यात आलं तेव्हा आपण हॉस्पिटलचेही व्हिडिओ बघितले की त्यामध्ये त्यांचे पाय वेगळीकडे होते, हात वेगळीकडे होते आणि सर्व शरीर हे सुजलेलं होतं. म्हणजे आधीच तर सर्व शरीर होरपाळून निघालेलं होतं आणि त्याच्यानंतर पुन्हा जळाल्यामुळे ते शरीर जे आहे ते अत्यंत सुजलेलं होतं आणि शरीराला जे आहे ते एकत्र आणणं शक्य नव्हतं. म्हणून शरीराला जे आहे ते ब्लँकेटमध्ये जे आहे ते बांधून आणलं गेलेलं होतं, कारण शरीराचे त्यावेळेस असंख्य तुकडे जे आहे ते अजित पवार यांच्या झालेले होते. मात्र मंडळी आपण म्हणतो की मरण यावं, पण एवढं दुर्दैवी मरण जे आहे ते कोणाला येऊ नये. बाकी तुम्हाला अजितदादांविषयी काय भावना आहे, अजितदादांच्या विषयी तुम्हालासुद्धा तुमच्या हृदयामध्ये जे आहे ते श्रद्धांजली आहे का, हे या व्हिडिओमध्ये नक्की लिहा. बाकी इथून पुढच्या अपडेटसाठी बघत राहा अस्सल खबरी. नमस्कार.